नमस्कार. दीपवाणी 2025च्या अंकात आपलं स्वागत. श्रोते हो, पर्यटनाच्या तयारीतली गंमत याआधीच्या अंकात आपण ऐकली आहे. आपल्या महाराष्ट्रातही पर्यटनासाठी अनेक ठिकाणं आहेत आणि आत्तापर्यंत त्यातल्या अनेकांना फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही. धाराशिव जिल्ह्यात अशीच अनेक इंटरेस्टिंग पर्यटन स्थळं आहेत. त्याची माहिती दिली आहे आमचे धाराशिवचे वार्ताहर देविदास पाठक यांनी. ऐकूया पर्यटकांना खुणवतोय धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्हा समृद्ध आहे त्याला लाभलेल्या निसर्गदत्त सौंदर्यामुळे. बालाघाटी डोंगर रांगांच्या कुशीत असल्यामुळे निसर्ग सौंदर्याने नटलेला हा जिल्हा. तसंच अनेक पुरातन मंदिरं, धार्मिक स्थळं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे धार्मिक पर्यटनाच्या मोठ्या संधीही धाराशिव जिल्ह्याला लाभलेल्या आहेत. हवामान आणि पर्यावरण विषयातले तज्ज्ञ सांगतात की धाराशिव जिल्हा हा स्वच्छ वातावरण आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेला जिल्हा आहे. आता पाहूया इथे पाहण्यासारख्या कोणत्या जागा आहेत. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत मानलं जाणारं देवी तुळजाभवानी मातेच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं तुळजापूर असेल, भुईकोट किल्ल्यांचा राजा म्हणून ओळख असलेला 114 विविध आकारांच्या बुरुजांची तटबंदी लाभलेला नळदुर्ग किल्ला असेल, परंडा किल्ला असेल अथवा सातवहनकालीन आर्थिक राजधानी म्हणून भरभराटीस गेलेलं तेव्हाचं तगर म्हणजेच तेर असेल. अशा काही प्रमुख पर्यटन स्थळांव्यतिरिक्त देखील इतर अनेक पर्यटन स्थळं धाराशिव जिल्ह्याच्या अंगाखांद्यावर खेळत आहेत. धाराशिव जिल्ह्याचा बहुतांश भाग जो बालाघाट डोंगर प्रदेशाचा प्रदेश आहे त्याला एक वेगळं पौराणिक महत्त्व देखील आहे. हाच प्रदेश रामायण काळात दंडकारण्य म्हणून ओळखला जात होता. एडशी गाव पूर्वी वेदश्री म्हणून ओळखलं जात होतं. रामायणात रावण सीतेला आकाशमार्गानं नेत असताना जटायू पक्षानं रावणाला अडवलं. झुंजत झुंजत तो नाशिकच्या पंचवटीपासून एडशीपर्यंत आला. मात्र रक्तबंबाळ अवस्थेत तो क्लांत जटायू एडशीजवळ दंडकारण्य भागात धारातीर्थ पडला आणि रावण सीतेला घेऊन दक्षिणेकडे निघून गेला. प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत तिथपर्यंत आले असता त्यांना जखमी अवस्थेतला जटायू दिसला. त्यांनी जखमी जटायूला पाणी पाजण्यासाठी बाण मारून पाणी काढलं. मात्र जटायू त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला अशी आख्यायिका सांगितली जाते. म्हणजे जटायू पक्षी या ठिकाणी मृत्युमुखी पडला असा त्याचा अर्थ आहे. इथे त्यावेळी प्रभू श्रीरामानं लिंग स्थापन केली होती जे रामलिंग तीर्थक्षेत्र म्हणून सुप्रसिद्ध आहे. तिथेच रामलिंग धबधबा पाऊस काळात आपल्याला पाहायला मिळतो. असा हा रामायणकालीन संदर्भ या जिल्ह्याला लाभलाय. असं मानलं जातं की केरळमध्ये तिरुअनंतपुरमपासून सुमारे 70-80 किलोमीटर अंतरावर जटायूचा एक पंख त्या ठिकाणी पडला होता. केरळ सरकारनं तिथे 200 करोड रुपये खर्च करून जटायू पार्क बनवलंय. तुळजापूर तालुक्यामध्ये काटी सावरगाव हे देखील पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. काटी इथं सुप्रसिद्ध कंटेश्वर मंदिर आहेच, त्याचप्रमाणे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी जामा मस्जिद देखील आहे. निजामाचा एक सरदार बुऱ्हाण शहा याच्या पत्नीनं हिजरी 1022 मध्ये या मंदिराचं बांधकाम सुरू केल्याचं तिथल्या शिलालेखावरून समजतं. या मशिदीचं वैशिष्ट्य असं की या इमारतीच्या भिंतीवर अनेक ठिकाणी फारसी भाषेत लिखाण केलेलं आहे. मात्र ते साध्या नजरेला दिसत नाही. त्यावर ओल्या कापडानं पुसल्यानंतर तो लिहिलेला मजकूर दिसतो. धाराशिव शहराजवळ अवघ्या 5-6 किलोमीटर अंतरावर असलेल्या बालाघाट डोंगर रांगांमध्ये धाराशिव लेणी आपल्याला पाहायला मिळतात. 7व्या शतकात चालुक्य राजवटीत नील आणि महानील या विद्याधरांनी ही लेणी कोरली असून एका लेण्यात 7 फड्यांचा नाग डोक्यामागे असलेली भगवान पार्श्वनाथ यांची अत्यंत सुंदर मूर्ती इथे. त्याचं त्या काळी केलेलं रंगकाम आजही ताजं वाटतं. या लेण्यांच्या समोरच हातलाई देवी डोंगर हे निसर्गरम्य ठिकाण देखील आहे. गर्द झाडीने व्यापलेलं आणि विविध पानाफुलांनी वृक्षवेलींनी गुंफलेल्या नागमोडी रस्त्यावरून जात असतानाचा इथला अनुभव अवर्णनीय आहे. पश्चिमेकडच्या सनसेट पॉईंटवरून सूर्यास्ताचा नजारा पाहण्यासारखा असतो. धाराशिवचं माथेरान म्हणून हे ठिकाण ओळखलं जातं. बालाघाट डोंगर रांगेतल्या येडशी जवळचं निसर्गरम्य दुर्गादेवी हिल स्टेशन हे अत्यंत प्रेक्षणीय ठिकाण आहे. समुद्र सपाटीपासून जवळपास 5000 फूट उंचीवर ब्रिटिशांनी 1907 साली बांधलेलं हे रेस्ट हाऊस थंड हवेचं ठिकाण म्हणून वापरलं जात असे.
चारही बाजूंनी घनदाट वृक्षवेलींनी वेढलेल्या या दुर्गादेवी हिल स्टेशनवर सुप्रसिद्ध साहित्यिक बाबा कदम यांच्या अनेक कादंबऱ्यांनी जन्म घेतलाय. शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई उद्धवराव दादा पाटील हे देखील निसर्गोपचारासाठी इथे येऊन राहिले होते. याच बालाघाटी डोंगर रांगांच्या पट्ट्यात गड देवदरी नावाचं ठिकाण असून इथं बाबा शेख फरीद शक्करगंज यांची मजार आहे. तुम्हाला सुफी संत परंपरेत दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन औलियांचं नाव माहीत असेलच. हे बाबा शेख फरीद त्यांचे गुरु होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक ओव्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्व धर्मीय लोक कंदुरीसाठी येत असतात. कसबे तडवळे इथं जुनं श्रीरामांचं मंदिर आहे. तसंच या कसबे तडवळे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 23 फेब्रुवारी 1941 रोजी पहिली महार मांग वतनदार परिषद घेतली होती. तेव्हा त्यांची 51 बैल जोडलेल्या बैलगाडीतनं मिरवणूकही काढली होती. ती बैलगाडी आजही तिथं जतन करून ठेवली आहे. लोहारा तालुक्यात सालेगाव इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीवर स्तूप बांधलेला आहे. धाराशिव जिल्ह्यातलं वाशी तालुक्यातलं कुंतलगिरी हे दक्षिण भारतातलं एकमेव सिद्धक्षेत्र आहे. या ठिकाणी कुलभूषण देशभूषण मंदिर आहे. इथला कुंतलगिरी, तेर, धाराशिव, लेणी, सावरगाव असा जैन टुरिझम कॉरिडॉर सुप्रसिद्ध आहे. भूम तालुक्यातल्या माणकेश्वर या गावात विश्वकर्मा नदीपात्राच्या अर्धचंद्राकार कोंदणात एक अप्रतिम असं शिवमंदिर बघायला मिळतं. यादव नरेश राजा सिंघनदेव द्वितीय याच्या राजवटीत इसवी सन 12व्या शतकात निर्माण झालेलं हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. स्तंभावर अत्यंत बारीक कोरीव नक्षीकाम आहे. त्रिदल गाभारा पद्धतीचं हे मंदिर असून मुख्य गर्भगृहात जाताना पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराची द्वारशाखा. पुष्पशाखा, पत्रशाखा, वेलबुट्टी शाखा, दंपत्ती शाखा, वाजंत्री शाखा अशा वेगवेगळ्या 7 शाखांची ही द्वारशाखा आहे. मंदिराच्या बाह्य भागावर क्षिप्त आणि उक्षिप्त प्रकारात अनेक सूरसुंदरींची शिल्प अप्रतिमपणे कोरलेली आहेत. मात्र आजही माणकेश्वराचं शिवमंदिर अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त असं आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात सोनारी इथं भैरवनाथाचं मंदिर आहे. महत्त्वाचं म्हणजे हे महाराष्ट्रातल्या अनेकांचं कुलदैवत आहे. इथं दरवर्षी होणारा काळ भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांचा विवाह समारंभ आणि रथोत्सव पाहण्यासारखा असतो. परंडा तालुक्यातलं डोमगाव हे देखील कल्याणस्वामी मंदिरासाठी सुप्रसिद्ध आहे. सीना कोळेगाव प्रकल्पानं वेढलेल्या कल्याणस्वामी मंदिरात दासबोधाची मूळ प्रत आजही आपल्याला पाहायला मिळते. धाराशिव तालुक्यामधल्या तेर जवळ जागजी या गावी सुप्रसिद्ध असं पुरातन महालक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर देखील इसवी सन 6व्या शतकाच्या जवळपास वाकाटक राजवटीमधलं असू शकतं. या मंदिरासमोरच एक भव्य असा कुंड म्हणजेच बारव निर्माण केलेला असून त्याची पायऱ्या पायऱ्यांची केलेली रचना स्थापत्यकलेचा एक अत्यंत सुंदर नमुना म्हणून ओळखली जाते. या चौरसाकृती कुंडामध्ये 4ही बाजूंमध्ये एकूण 26 देवकोष्ठ आहेत. त्यात अनेक नक्षीदार कलाकुसर असलेल्या मूर्तिकलेचा बेजोड नमुना आपल्याला दिसतो. तिथून खाली उतरण्यासाठी 19 पायऱ्या चहूबाजूंनी बांधलेल्या असून त्याच्या खाली मुख्य आयताकृती कुंड दिसून येतं. या कुंडाच्या आणि मंदिराच्या मध्ये सुरेख दगडी चक्र आहे. यावर काही मूर्ती कोरलेल्या आहेत. ते कदाचित कालचक्र असावं असं सांगण्यात येतं. यासोबतच जागजीच्या जवळ असलेलं भंडारवाडी इथलं सिद्धेश्वर मंदिर, वडगाव, चिखली, उपळा आणि वाघोली इथली हेमाडपंथी मंदिरं इत्यादी मंदिरंही प्रेक्षणीय आहेत. उस्मानाबादी शेळी ही जगप्रसिद्ध शेळीची जात याच धाराशिव जिल्ह्यातली. तसंच सरमकुंडीचा खवा आणि पेढा आणि धाराशिवचे गुलाबजाम याची चव तर भारतभर प्रसिद्ध आहेच. त्याची निर्यातसुद्धा इथून मोठ्या प्रमाणावर होते. एकंदरीत किल्ले, लेणी, तीर्थक्षेत्र, अभयारण्य, निसर्ग सौंदर्य अशा पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या सर्वच प्रकारांनी धाराशिव जिल्हा समृद्ध आहे. श्रोते हो, कसा वाटला आजचा भाग? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे. अभिप्रायासाठी ईमेल पत्ता आहे akashwanidiwali@gmail.com. दीपवाणी
संकल्पना जीवन भावसार. संपादन भावना गोखले. निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर. निवेदन गौरी देशमुख.